रामकृष्ण हरी. आज मी बाहेर आली जरा फिरायला. मस्त अशी बाहेर म्हणजे माहेरी आली. माहेरी तर मस्त आता कांद्याची पात आणायला चालले शेतामध्ये. गावाला गेली ती जरा बाहेर थोडीशी, तर बाहेर हिंडून फिरून आली. आता मस्त चालले कांद्याची पात आणायला. काय रे, भाजी आणायला चालले? चल चाल, यायचं का तुला तिकडं? चला, मस्त कांदा पात आणते आता. मस्त पाहुण्यांकडे जाऊन गोडधोड खाऊन आलोय. आता संध्याकाळी मस्त कांदा पात खाऊ. मस्त कांद्याची भाजी हिरवी हिरवीगार. दिवाळीच्या वेळेस थोडी असे पावसाने भाजी खराब झालेली होती, तर खायला भेटली नाही. आता भारी झाली भाजी थंडीनं. पण मस्त अशी भाजी घेऊ आता. हे छोटे कांदे बरं का, इकडे छोटे कांदे लावलेले. हे कांदे दिवाळीच्या वेळेसच लावले ना. तिकडं तोंड करून घेतलं मी, कॅमेरा फिरवला तर त्यानं करायला लय लाज वाटते ती कॅमेऱ्याची. कॅमेऱ्यासमोर यायची. हे बघा बिट्ट्या आहे त्यांच्या. हे बघा मस्त अशा बिट्ट्या काढून ठेवल्या आहे त्यांच्यावाल्या वडिलांच्या. तर बिट्ट्याचा मालक लय लाजत आहे. तेव्हा किती लांब उभं राहिलं तेव्हा तोंड फिरून घेत आहे. एवढं लांबून त्याचं तोंड दिसेल का बरं याच्यात मला, तरी तोंड फिरून घेत आहे. हे बघा मस्त असे बिट्टे. यांच्या बिट्ट्या भारी झाल्या. यांनी पाणी भरलं होतं ना, थोडं पाण्याचा तुटवाडा गेला तर मध्ये मध्ये पाऊस नव्हता, तर यांच्या बिट्ट्या पा किती भारी झाल्या. का रे, तर उकीर झाले का? अय, बिट्ट्यामध्ये उकीर झाले. कोरून द्यायचं ना माळपावड्यानी, ते वाढत चाललं लाकीन. हे बघा उकिरायचं किती ताण राहतो. मस्त बिट्टे आहे. बाकी एवढं बिट्टे आहे. हे बघा इथून तिथपर्यंत आहे. सगळ्या बिट्ट्याची आहे. जवळजवळ 10-15 बिघ्याची बिट्टे आहे. म्हणजे ॲव्हरेज कमी दिलं आहे बिट्ट्यांनी. बिट्टी बारीक फेकल्या गेली. बिट्टी फेकली असती ना एवढं 10-15 बिघ्याची अजून केवढी मोठी वळाई पडली असती बिट्ट्याची. पण ते इतकं फेकलं गेलं. तर असं मस्त बघा. आता शेवग्याचं झाड आहे बरं का इथं. खायला याच्या शेंगा. हे बघा फुलकळी लागली आता त्याला बी मस्त. हे गायींसाठी गवत आहे, गिन्नी गवत म्हणते. हे बघा ते कोबीचं वावर. कोबीचं वावर आहे, रिकामा केलं आहे त्यांनी. आता इथं कांदे लावताय आता ते. ए का रे, कोबीचे गड्डे चांगले होते ना, काढून ठेवायचे ना, आम्ही घेऊन गेलो असतो ना खायला. हा नाही ना, अशी हिरवी हिरवी काढले असते खायला. डायरेक्ट रोटरी मारली त्याच्यात. अरे अरे अरे, बापरे. इथं पाय धन सांडेले वाटतं. किती भारी कोथिंबीर आली पा. इकडं धन सांडले ते का ग? अय भाजी घेऊ लागणार. ते गाडीवाले तक तक करू आले. उठा उठा, द्या द्या मुठमुठ द्या घेऊन पटकन. नाही नाही, आधी भाजी घेऊन द्या. गाडीवाले थांबणार नाही, जातील आम्हाला दोघीला टाकून इडच. ते बंद करायला तुम्ही, त्याच्यात दिसणार नाही एवढं लांबून. आवरा. इडो बंद करा म्हणते आधी, मग आम्ही तुम्हाला भाजी घेऊन देऊ म्हणे. एवढं लांबून नाही दिसायच्या वाल तुम्ही. हे कोथिंबीर पाय ना किती आली आहे याच्यात. कोथिंबीर धन सांडेल होते का पहिले? हो किती कोथिंबीर आहे. बापरे. का ग, धन सांडेल होते का याच्यात? काय पोरी हो, हे धन सांडेल होते का याच्यात? ए किती भारी आली कोथिंबीर पाय ना. ए ते ओम शाळेत आले हो, त्याच्याजवळ मला कोथिंबीर दे जा ग. तिकडची कांद्याची कशी भाजी? तरी पण बरी झाली थंडीने आहे ना आता.
का ग थंडीने चांगले झाले कांदे. हे बघा आता मस्त कांद्याची भाजी न्यायची. ते मिरच्या आहे की हिरव्या. अरे त्या तुम्ही ते कोकणाला खाली येऊ द्यायची इकडे. ए त्या कांद्याची भाजी आली असेल ना ग त्या. हा का ए हिनं पाय इतक्यात किती भाजी घेतली वर्षानं. सकाळ पण एवढेच कांदे लावले तुम्ही. खडवा नाही का जास्त. खडवा नाही का खडवा नाही का त्याच्यात जास्त. हाताला टोचत असेल ते बी. हा बाई हां हां अयो बया मला आता लावता येत नाही म्हणून म्हणते काय शहाणे मी काय लावेल नाही कांदे. नको बाई 2-3 माणसं आहे तुमच्या हाताखाली रोप उपटायला. आता हे घ्या पटापटा चला घरी. काय आहे हा ना घरी जाऊन कापता कापता कुडता येते शेंड्याचं. काही नाही एवढं. ते मिरच्या नाही का. ए मग मला का पण नाही लागत गे. नाही ना भाजीचं माझ्या डोक्यात नाही ना. मी म्हटलं तवाच्या वाणी ढवळीचं असेल अजून. नको ग.